नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना मोठी किंमत मोजावी लागलेली होती। रुपाली चाकणकर यांना त्यांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता। कालांतराने या प्रकरणामध्ये एसआयटी गठीत केल्याच्या नंतर भोंदूबाबा अशोक खरात याची कसून चौकशी झालेली होती। तसे अनेक आर्थिक गैरव्यवहार सुद्धा तपासले जात होते। त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर रुपाली चाकणकर यांची अवघ्या 2 दिवसांपूर्वी एसआयटी कडून कसून चौकशी करण्यात आली होती। तब्बल 5.5 तास रुपाली चाकणकर यांची चौकशी करण्यात आलेली होती आणि परत एकदा आता रुपाली चाकणकर यांचा पाय अजून खोलात जाताना दिसतोय। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रुपाली चाकणकर ज्या की राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी महिला प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांना आता ईडी कडून समन्स बजावण्यात आल्याची एक माहिती आता पुढे येते। खरं तर हे सगळंच प्रकरण काय आणि त्याचबरोबर रुपाली चाकणकर यांचा पाय अजून कशा पद्धतीने खोलात जाऊ शकतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष असणाऱ्या रुपाली चाकणकर यांना त्यांच्या दोन्ही पदाचा ह्याच नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा लागलेला होता। त्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यावरती अनेक विरोधी पक्षांकडून गंभीर आरोप करण्यात आले होते। त्याचबरोबर त्यांच्याच पक्षामधल्या रुपाली पाटील ठोंबरे असतील, त्याचबरोबर इतर पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा रुपाली चाकणकर यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आले होते। कारण एका संविधानिक पदावरती असणाऱ्या महिलेनी कशा पद्धतीच्या व्यक्तीबरोबर त्यांचे संबंध होते, अर्थात जर पाहिलं तर रुपाली चाकणकर आणि त्यांचं कुटुंबीय हा जो भोंदूबाबा आहे अशोक खरात याला गुरुस्थानी मानायचं असं स्वतः रुपाली चाकणकर यांनी सांगितलेलं होतं। त्याच अनुषंगानं जे काही या भोंदूबाबाचे 58 आणि त्यानंतर जर सांगितलं जातं की हा आकडा 500च्या जवळपास गेलेला होता। अनेक महिलांशी त्याने शारीरिक संबंध ठेवले होते। शारीरिक संबंध ठेवतानाचे अनेक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले होते। या प्रकरणामध्ये सध्या एसआयटी कडून कसून तपास सुरू आहे आणि त्याच अँगलने ह्या ज्या रुपाली चाकणकर आहेत त्यांचा सुद्धा या भोंदूबाबाशी काही कनेक्शन आहे का याचा तपास करण्यासाठी 2 दिवसांपूर्वीच राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष असणाऱ्या रुपाली चाकणकर यांना एसआयटीने बोलवले होते। त्यांची तब्बल 5.5 तास कसून चौकशी सुद्धा करण्यात आलेली होती। त्यामध्ये प्रामुख्याने तुमची आणि खराची ओळख कशी आहे, त्याचबरोबर तुमची आणि खराची ओळख नेमकी कशी झालेली होती, कधीपासून ही ओळख झालेली आहे, त्याचबरोबर तुमच्या आणि खराचे काही आर्थिक व्यवहार झालेले आहेत का, त्याचबरोबर तुम्ही ही शिवनिका नावाची जी संस्था आहे, ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टवरती विश्वस्त म्हणून कसे राहिलेले आहात, त्याचबरोबर इतर म्हणजे तुम्ही हे जे खराचं जे प्रकरण महिलांशी लैंगिक अत्याचाराचं जे प्रकरण आलेलं होतं, पुढे आलेलं होतं, त्याची तुम्हाला काही माहिती आहे का, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न रुपाली चाकणकर यांना एसआयटीने विचारल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर जर पाहिलं तर एसआयटी चौकशीच्या नंतर आता अंमलबजावणी संचालनालय जे आहे अर्थात ईडी जे आहे, ईडी कडून सुद्धा रुपाली चाकणकर यांना समन्स बजावण्यात आल्याची जी आहे ती माहिती मिळते। खरं तर लवकरच या संपूर्ण प्रकरणामध्ये ईडी कडून जो आहे तो कसून तपास घेतला जाणार आहे, कसून चौकशी केली जाणार आहे। कारण ज्या पद्धतीचे आर्थिक व्यवहार भोंदूबाबा अशोक खरातने केलेले होते त्याला रुपाली चाकणकर यांनी काही मदत केलेली आहे का, त्याच अनुषंगानं रुपाली चाकणकरांना हे ईडी कडून समन्स बजावण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर ज्या पद्धतीचे आर्थिक व्यवहार झालेले होते भोंदूबाबा अशोक खरात याच्याकडनं, त्याचबरोबर काही संस्थांमधील रुपाली चाकणकर यांचा असणारा सहभाग असेल, त्याचबरोबर भोंदूबाबा अशोक खरात याचा असणारा सहभाग असेल, त्याचबरोबर रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या काही पदाचा गैरवापर करून निधीची काही देवाणघेवाण केलेली आहे का, अशा पद्धतीची सुद्धा चौकशी रुपाली चाकणकर यांची होणार असल्याची जी आहे ती माहिती मिळते। त्याचबरोबर आता ईडीचं या प्रकरणामध्ये एंट्री झाल्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। कारण याच रुपाली चाकणकर या ज्या आहे शिवनिका संस्थेशी संबंधित आहेत। या शिवनिका संस्थेमध्ये रुपाली चाकणकर या विश्वस्त म्हणून आहेत आणि त्याचबरोबर या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार झालेले होते, मोठ्या प्रमाणामध्ये निधीची देवाणघेवाण झालेली होती। त्याचबरोबर या व्यवहाराचं नेमकं स्वरूप काय, हे पैसे नेमके कुठून आलेले होते, हे पैसे कुठे वापरले जायचे याचा बारकाईने तपास जो आहे आता केला जाणार आहे। आणि त्यासाठी आता ईडी कडून हे या जे संस्थांचे विश्वस्त असतील, त्याचबरोबर या प्रकारामध्ये जेही लोक गुंतलेले आहेत त्यांची आता ईडी कडून कसून चौकशी केली जाणार आहे। कारण काही या शिवनिका संस्थेच्या बाबतीमध्ये काही संशयास्पद व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती सुद्धा आता जी आहे ती मिळते। या संपूर्ण प्रकरणामध्ये जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये जो मुख्य आरोपी आहे अशोक खरात याच्यावरती खंडणीचं रॅकेट चालून बेनामी बँक खात्याच्या जाळ्यामधून त्यांनी 70 कोटी रुपयांहून अधिकची रक्कम जी आहे ती वळवल्याचा गंभीर आरोप त्याच्यावरती आहे। या पैशांचा वापर नेमका कुठे झालेला होता, याचा कोणाला फायदा झाला, याचं नेटवर्क किती मोठं आहे, या नेटवर्क मध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे,
या सगळ्याच अँगलने जे आहेत ईडी जे आहे ती तपास करताना काही दिवसांमध्ये पाहायला मिळू शकते. परंतु आता जो एसआयटी कडून जो चौकशी सुरू आहे त्याचा प्राथमिक अहवाल जो आहे तो सुद्धा पुढे जो आहे तो ईडीला दिला जाऊ शकतो आणि त्या अँगलनी ईडी कडून सुद्धा आता आर्थिक देवाणघेवाणीची चौकशी जी आहे ती कसून मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते आणि यामध्ये आता रुपाली चाकणकर यांचा कशा पद्धतीने सहभाग आहे, जर रुपाली चाकणकर यांचा सहभाग असेल तर त्यांच्यावरती कशा पद्धतीने कारवाई होणार हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. परंतु आता एसआयटी चौकशी झाल्याच्या नंतर आता पुन्हा एकदा चौकशीच्या फेरामध्ये रुपाली चाकणकर येताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे त्यांचा पाय पुन्हा एकदा खोलात जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळतंय. या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.